आनंद घ्या ना, अतिशय आनंद होतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या या विभागाचे कार्यसम्राट असे आमदार विभाग प्रमुख सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या कामावरती विश्वास ठेवून, नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी जवळजवळ 40 वर्ष जे शिवसेनेमध्ये कार्यरत होते, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख असे आपले आनंद काजरेकर, आमच्या मंदाताई सुर्वे, वैशालीताई सावंत, आमची भारती दर्जी, रत्नप्रभा परमार आणि पूनम त्रिपाठी आणि त्यांच्यासोबत असंख्य अशा कार्यकर्त्यांनी आज या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांनी प्रवेश यासाठी केलेला आहे की विभागामध्ये गेली 15 वर्ष सुद्धा नगरसेवक असून या विभागाचा विकास झालेला नाही। शिवाय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन न चालणं आणि पक्ष नेतृत्वावरती या विभागातल्या स्थानिक नाराज होऊन त्यांच्या कुठेही कंप्लेंटची दखल घेतली जात नसायची। मान सन्मान त्यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक ते अपमान सहन करणार नाहीत। बाळासाहेबांनी आपल्याला माहिती सांगितलेलं आहे की अन्यायाविरुद्ध लढायला, आणि म्हणून त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। सांगायला मला खूप आनंद होतोय आणि ह्या विभागामधल्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी छत्री वाटप केलेलं आहे आणि मुलांना या ठिकाणी वह्या वाटप केलेले आहे। मला वाटतं तुम्ही त्यांच्याशी सुद्धा 2 शब्द बोलावं, त्यांचं सुद्धा मनोगत आपण घ्यावं। मला गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं 2.5 ते 3 वर्ष झालं आपल्या विभागामध्ये सतत पक्षप्रवेश होत आहेत। कुठेतरी आमदार प्रकाशदादा सुर्वेच्या कामावर विश्वास ठेवून ही सगळी लोक या ठिकाणी आज आनंद काजरेकर यांनी प्रवेश केला आणि त्याच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम घेऊन त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। कारण या ठिकाणचा विकास जो आहे, आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे की अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून कामं झालेली नाही आहेत। नगरसेवक पण मला वाटतं 4 वर्ष झालं इथे नाही आहे, नसताना मला वाटतं एकही काम या ठिकाणी झालं नाही आहे। त्याचमुळे कुठेतरी दादांच्या कामावर विश्वास ठेवून या सगळ्या लोकांनी प्रवेश केला। प्रश्नच मला विचारात पडला की शिंदे ही शिवसेना आहे, ही बाळासाहेबांवरती चालणारी शिवसेना, त्यांच्या विचारांवरती चालणारी शिवसेना ही आहे। आणि आम्ही सातत्याने बघत होतो की ज्यावेळेला विभाजन झालं उद्धव सेना आणि शिंदे सेना, त्यावेळी आम्ही उद्धव साहेबांबरोबर होतो की त्यांच्याबद्दल आमच्यामध्ये असं हे नाही आहे मनामध्ये आलं, पण इथलं जे नेतृत्व आहे ना त्याला आमचा खूप विरोध आहे। म्हणजे की असं माणसाने बोलू नये, समान सन्मान द्यावा ही आमची अपेक्षा। आम्ही तुमच्याकडे लोकांची कामं घेऊन येतो, त्या लोकांची कामं आपण पूर्ण केली पाहिजेत। उद्या आमच्याकडे लोक येतात, बाबा काय काम झालं काय नाही, बरोबर, तर हे काम तुम्हीच करणार ना, की दुसरं कोण करणार? नाही तर आम्ही इतके वर्ष तिथे होतो, पण नंतर बघितलं की नाही इथे काय म्हणजे हे नाही आहे। आम्हाला दादांचा पहिल्यापासून आम्हाला माहिती होतं की आम्ही ते दादा म्हणजे एक बोलतात ना, या वॉर्ड क्रमांक 4चे कर्ण आहेत, ते म्हणजे कर्ण कसे दिलदार होते त्या प्रकारे ते आहेत। आणि कुठलेही कोणाचं काम घेऊन गेलं तिथे नाही हा शब्द त्यांच्याकडे नसतो। आणि यालाच आणि आमचे मॅडम हनुमान मॅडम महिला विभाग प्रमुख यांचे आमचे संवाद झाले आणि आम्ही विचार केला, मॅडम आमचं असं असं कामं आहे, ती बोलली आम्ही पूर्ण करून देतो, काही त्याची काळजी करू नका। तर ठीक आहे, त्या विचारांना करून, बाळासाहेबांच्या विचारांना धरून आणि शिंदे साहेबांच्या विचारांना धरून प्रकाशदादांच्या म्हणजे दिलदारपणाला म्हणजे बाळून आम्ही यामध्ये प्रवेश करत आहोत।